आता यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याकडे आलेल्या फाईल ज्या आपण प्रोसेस केलेल्या आहेत त्या फाईलला क्लोज कसं करणार आपण. तर यामध्ये कंडिशन कशी माहिती का, समजा मी असिस्टंट आहे किंवा मी अंडर सेक्रेटरी आहे, मी एक फाईल तयार केली होती, ती फाईल माझ्या डेप्युटी सेक्रेटरीला पाठवली, डेप्युटी सेक्रेटरीकडे ती फाईल माझ्या जेएसला पाठवली, जॉईंट सेक्रेटरीकडनं सेक्रेटरीला गेली आणि ती फाईल अप्रूव्ह झाली आणि ती फाईल अप्रूव्ह परत माझ्याकडे आलेली आहे. ठीक आहे, आता मला त्या फाईलवर काय करायचं, ती फाईल माझ्या समजा अशी ठेवली तर काय दिसेल, ती माझ्या इनबॉक्समध्ये पेंडिंग दिसेल. जेव्हा केव्हा माझे सिनियर सुपिरियर त्याचा रिपोर्ट काढतील माझ्या ती कशामध्ये दिसेल, पेंडन्सीमध्ये दिसेल. तर पेंडन्सी न दिसणार करता माझं त्या फाईलवरचं काम झालेलं आहे, तर मी फाईल क्लोज करावी. कशी क्लोज करणार मी, ही फाईल माझी समजा मी फाईल ओपन करतो, कुठली फाईल आहे समजा ई ऑफिस नागपूरची किंवा वरची ऑर्डरची एक ओपन केली मी. ठीक आहे, आता ही फाईल म्हणजे सगळी प्रोसेस झाली, सगळं झाली. आता मला फाईलवरती काम झालंय, आता फाईलला मला क्लोज करायचं. कसं क्लोज करणार, आपण रिसिप्ट बघितली होती बघा, रिसिप्ट क्लोज होतं. यामध्ये पण तुम्हाला क्लोज ऑप्शन मिळेल. ठीक आहे, वरती सगळ्यांना क्लोज करायचं. काय लिहिणार माझ्यावरती, वर्क कम्प्लिटेड, ठीक आहे, किंवा ऍक्शन कम्प्लिटेड. ठीक आहे, आणि अशा प्रकारे ओके करेल. तर काय माहिती की ही फाईल जी आहे माझी तिथनं कम्प्लीट होईल, म्हणजे बंद होईल, क्लोज होईल आणि माझ्या परत ते माझ्या कशामध्ये जाईल, तुमच्या ती क्लोज ऑप्शन मध्ये जाईल. क्लोज बाय मी मध्ये बघा, क्लोज मध्ये दिसलं, क्लोज विथ मी जा तुम्हाला दिसली फाईल. याच्यामध्ये परत क्लोज झालेली फाईल तुम्ही ओपन पण करू शकता. कशी ओपन करणार, जसं तुम्हाला टपाल सांगितलं तसं यामध्ये त्या फाईलला क्लिक करा, त्या चेकबॉक्सला, आणि रिओपन करा. ही झाली रिओपन फॉर फ्युचर, फॉर फर्दर प्रोसेसिंग किंवा फ्युचर प्रोसेसिंग फॉर पुटअप. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही फाईल क्लोज झालेली फाईल ओपन करू शकता. ठीक आहे, हे झालं क्लोज ओपन. आणखी दुसऱ्यामध्ये फॅसिलिटी कुठली याच्यामध्ये, समजा आता माझ्याकडे मी एक फाईल तयार होती माझ्याकडे आणि ती फाईलवरती मी काही मला डेटा पाहिजे होता बाहेर दुसऱ्या डिपार्टमेंटकडनं. तर ती डिपार्टमेंट डेटा मागवण्याकरता जी फाईल आहे ती मला माझ्या इनबॉक्समध्येच फाईल आहे, ती मला माझ्या इनबॉक्समध्ये न दिसून माझ्या ती पार्किंगमध्ये फोल्डरमध्ये टाकायची. तर कसं करणार आपण, त्यामध्ये पार्क नावाचा ऑप्शन आहे. ठीक आहे, मी ती फाईल ओपन केली, फाईल ओपन केल्यानंतर त्याला सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे पार्क ऑप्शन आहे. पार्क ऑप्शन केल्यानंतर काय होईल, तुम्हाला नॉर्मली पार्क आपण केव्हा करतो माहिती, समजा मी अजून दुसरं जाऊ उदाहरण घेऊ आपण कुठलं, की समजा मी फाईल पुढे फाईल माझ्याकडे आलेली आहे आणि मला कोटेशन मार्केटमधनं घ्यायची. ठीक आहे, पण मार्केटमध्ये कोटेशन यायला मला वेळ आहे, तर तेवढा कालावधी करता माझी फाईल ऍक्टिव्ह एरियामध्ये न राहता ती पार्किंग एरियामध्ये टाकायची. मला माहिती की माझे जे रिपोर्ट्स आहेत किंवा जे कोटेशन आहेत ते मला 1 तारखेला येणार, तर मी 1 तारखेपर्यंत फाईलला पार्क करू शकतो. कसे पार्क करणार, पार्कला क्लिक करणार मी. ठीक आहे, क्लिक केल्यानंतर त्यामध्ये डेट विचारतो, कुठल्या डेटला पार्क ओपन करायची, मला 1 तारखेला पाहिजे. ठीक आहे, मी तिथे 1 मे सिलेक्ट करतो, 1 मेला ती फाईल माझी परत ओपन झाली पाहिजे. ठीक आहे, पण पार्क रिमार्क काय, वेटिंग फॉर द कोटेशन्स, कारण की कोटेशन अवेटेड काही जे असेल ते. ठीक आहे, त्यामध्ये मी लिहिल आणि ती सिस्टम मध्ये ठेवून देईल. हे बघा, जे मी मराठी इंग्लिशमध्ये लिहितो तो मी ते मराठीमध्ये पण लिहू शकतो, असं काही नाहीये. सिस्टीम जी आहे ती युनिकोड कंप्लायंट आहे. मी ओके केलं. आता काय झालं माहिती की ती फाईल माझ्या इनबॉक्स मधून निघून ती माझ्या पार्किंग एरियामध्ये गेली है ना. बघा तुम्हाला दाखवतो, पार्कमध्ये गेलोय बघा, फाईल माझी पार्कमध्ये. ठीक आहे, ठीक आहे, आणि यामध्ये दिलं बघा पार्किंग ड्यू डेट, 1/5/01/5 डेट मला याच्यामध्ये आलेली आहे. कशाला पार्क केलं मी, पार्किंग रिमार्क दिलं. ठीक आहे, एंड ड्यू डेट याच्यामध्ये सगळे दिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही फाईल क्लोज करू शकता, फाईल ओपन करू शकता, फाईल पार्क करू शकता. कळलं सगळ्यांना, हे 3 फंक्शनॅलिटी सिस्टम मध्ये आहेत आपल्या. तर समजा मला ती 1 तारीख दिलेली आहे मी, पण मला माझं कोटेशन उद्याच प्राप्त झालं मला, तर मी त्याला परत रिओपन करतो. कसं ओपन करता येईल, अनपार्कला जा, क्लिक करा. ठीक आहे, त्यामध्ये लिहा की माझे कोटेशन रिसिव्ह. ठीक आहे, कोटेशन रिसिव्ह केलं की आता मला काय करावं, त्यामध्ये ओके केलं, समजा ओके केलं की ती फाईल परत माझ्या इनबॉक्समध्ये येऊन जाईल. बघा, ही फाईल माझी आली ऑर्डरमध्ये. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे मी फाईलला क्लोज करू शकतो, फाईलला ओपन करू शकतो आणि त्यावरती काम करू शकतो. आता आपण बघितली की फाईल कशी पार्क केली, अनपार्क केली. ठीक आहे, आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे की फाईल सर्च कशी करायची किंवा टपाल सर्च कसं करायचं. ठीक आहे, आता आपण फाईल पार्क कशी केली होती, त्यानंतर फाईल अनपार्क केली. ठीक आहे, कोटेशन आल्यानंतर. ठीक आहे, हे आपण बघितलं. आता आपल्याला काय बघायचंय, आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे की फाईल सर्च कशी करायची, टपाल सर्च कसं करायचं सिस्टीम मध्ये, त्याबद्दल माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊ.